हे सर्वश्रेष्ठ ईश्वरा, सह्य शिकरीचा राजा, देवाधिदेवा शंभू महादेवा, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, तसंच आज ज्यांनी मला या व्यासपीठावर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे व्यासपीठ मिळवून दिलं, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रथम वंदन करतो. मला खूप काही सांगायचं आहे. वयाच्या 10व्या वर्षी मी व्रत घेतलं होतं. गेले 75 वर्ष टाओ फोडून मी ओरडतोय, परंतु त्याची इतिश्री काही झालेली नाहीये. आता फार बोलत नाहीये, परंतु आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय तो शिवराजाभिषेक हे पुस्तक तुम्ही घेऊन जाऊन त्याचा अभ्यास करत आहे. हे बिझनेस पॉलिसी नाही आहे. यू हॅव टू थिंक. जर तुम्ही हा नाही अभ्यास केला तर 1974 साली जे संकलन मी केलं होतं त्याकडे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी पाठ फिरवली, परंतु राजाभिषेक समितीचा सुपुत्र समीर वारेकर याने ते पुस्तक आज छापलंय. मी तुमच्यासाठी इतकं सांगतोय का वयाच्या 10व्या वर्षी मी हे घेतलेलं व्रत ते पायतळीच्या दगडापासून आकाशातल्या ग्रहताऱ्यांपर्यंत महाराष्ट्राचा अभ्यास व्हायला पाहिजे. जवळजवळ 3000 किल्ले तुमची वाट बघतायत. महाराष्ट्रातली 96 क्षत्रिय घराणी त्यांच्या राजाभिषेकाची, त्यांचा अभिषेक कसा झाला ती तुमची वाट बघतायत. अजंठाच्या लेण्यामध्ये फक्त एकच चित्र आहे, पण त्याला पूर्णत्व आलेलं नाही. माझा पुत्र समीर वारेकरने तुम्हाला सांगितलं का या ना त्या कारणाने मी हे पूर्णत्व देऊ शकलो नाही. पण एक लक्षात ठेवा, मी म्हातारा झालेला नाहीये. अजून एक जबरदस्त आत्मविश्वास माझ्या उराशी आहे. आज ज्या व्यासपीठावर मी उभा आहे ते व्यासपीठ शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवः. राजाभिषेक समितीने अशा प्रकारचं हे जे काही निर्माण केलं आहे त्याच्यातले तुम्ही मावळे आहात. आज 85व्या वर्षी मरणाच्या दाढेमध्ये चाललो जरी मरणाचे भीतीचा न लेशही उरी. मरणाच्या खाईमध्ये आयु कंठले मरणाचे कायामा भुजग बाहुले. ग्रीष्माचा दाह काय वाळल्या तृणा. गेले 75 वर्ष उन्हाने मला कधी करपवलं नाही, पावसाने कधी मला भिजवलं नाही, थंडीने मला कधी गोठवलं नाही. आणि मी हे जे गीत म्हणतोय हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अंशतः गीत आहे.
ग्रीष्माचा दाह काय वाळल्या तृणा, राखेला जाळील का अग्नी घे पुणा, मिळणार न अंत शयन जे तुझंकीचे, या शल्ये हे तुटते मात्र आथडे. आणि म्हणून हा कंठशोष गेले 75 वर्ष मी करतोय. हे पुस्तक 1974 साली 300वा राजाभिषेक त्यावेळेला लिहिलं होतं, परंतु सगळ्यांनी पाठ फिरवली. आज तात्यांच्या या वास्तूमध्ये माझं हे भाग्य मला लाभलंय. तुम्हाला हा विचार करायला पाहिजे का शिवाजी महाराजांनी राजधानी का बदलली. पाऊस काळामध्ये त्यांनी हा जो आहे कार्यक्रम राजाभिषेकाचा तो का करून घेतला. त्यांनी सिंहासनावर घालण्यासाठी निनाळी कातडी वापरली, त्याच्यामध्ये बोक्याचं कातडं वापरलं. यू हॅव टू थिंक. तुम्हाला तो विचार करायला पाहिजे का मांजराचं कातडं का वापरलं. आणि हे जर केलात तरच शिवाजी महाराजांचं चरित्र हे शिवभारत राहील. अन्यथा रामायण आणि महाभारतासारखं ते होईल आणि ते संपेल. तर जाता जाता परत विचार लो कि मर्त्य हो न मृत्यु से डरो कभी, अरे मरो परंतु यो मरो जो याद जो करे सभी. हुई न यो सु मृत्यु जो वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया ना आपके लिए. उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती, उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती. जय हिंद, जय महाराष्ट्र.